वाघाला पकडण्यासाठी वनक्षेत्रामध्ये नियोजन लावून बसलेल्या वन विभागाला चकवा देऊन वाघाने चक्क भर दिवसा चरणाऱ्या जनावरांच्या कळपावर हल्ला करून 4 जनावरांना ठार मारले। ही घटना शुक्रवारी दुपारी 4च्या सुमारास उक्कडगाव येथे घडली। तर दुसरीकडे वैराग भागातील अंबाबाईची वाडी येथील शेतकऱ्याच्या वासरावर बिबट्याने हल्ला करून त्यास ठार मारल्याची घटना शुक्रवारी पहाटे घडली आहे। त्यामुळे उत्तर बार्शीमध्ये वाघाची दहशत तर वैराग भागामध्ये बिबट्याचा धुमाकूळ सुरूच असून वन विभागाकडे मात्र पंचनामा करण्याशिवाय पर्याय राहिल्याचं दिसून येत नाही। वाघाला पकडण्यासाठी गेल्या 4 दिवसांपासून वन विभागातील कर्मचाऱ्यांसह रॅपिड रेस्क्यू टीम रात्रंदिवस कार्यतत्पर आहे। मात्र या सुमारे 50 जणांच्या वाघशोध पथकाला वाघाचा ठावठिकाणा लागला असला तरी प्रत्यक्ष वाघ मात्र हाती लागल्याचं दिसून येत नाही। वाघाला पकडण्यासाठी युद्धपातळीवर उपाययोजना करण्यात येत असल्या तरी वाघाने मात्र अभयारण्य शेजारीच असलेल्या उक्कडगाव शिवारातील 4 जनावरांवर ताव मारल्याचे दिसून येत आहे। उक्कडगाव येथील नामदेव गोविंद थोरात हे दुपारी 4च्या सुमारास सुमारे 50हून अधिक जनावरे चारत असताना अचानक वाघाने हल्ला करून यातील 3 वासरांसह एका म्हशीच्या रेडकावर हल्ला करून त्यास ठार मारलं। विशेष म्हणजे अवघ्या 50 मीटरच्या अंतरामध्ये प्रत्यक्ष वाघाला थोरात यांनी पाहिलंय। हल्ला करून वाघ पसार झाला असला तरी त्याच्या हल्ल्यानं मात्र सर्वत्र भीतीचं वातावरण पसरलंय। या घटनेचा वन विभागाकडून पंचनामा करण्यात आलाय।